नमस्कार मित्रांनो, एका मोठ्या बंगल्याबाहेर उभी राहून कमलाची सुरक्षा रक्षकाला हात जोडून विनंती करते की तिला तिच्या मुलाला आणि सुनेला एकदा भेटू द्या. खूप महत्त्वाचे काम आहे. सुरुवातीला सुरक्षा रक्षक तिला हाकलून लावतो आणि म्हणतो, माझ्या मालकाचे आईवडील तुमच्यासारखे भिकारी असू शकत नाहीत. तुम्ही खोटे बोलत असाल. इथून आत्ताच्या आत्ता निघून जा. पण कमलाची सुरक्षा रक्षकाला विनंती करते की जोपर्यंत तुम्ही मला माझ्या मुलाला आणि सुनेला भेटू देत नाही तोपर्यंत मी या गेटमधून बाहेर पडणार नाही. मी इथेच बसून राहीन. माझा नवरा आज रुग्णालयात आजारी आहे. यांना पैशांची खूप गरज आहे. त्यांच्या उपचारासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. माझ्या मुलाचा इतका मोठा व्यवसाय आहे, त्याच्याकडे इतके पैसे, मग तो त्यांच्या वडिलांच्या आजारावर थोडे तर पैसे खर्च करू शकत नाही का? थोडे पैसे दिल्याने त्याला काही फरक पडणार नाही. शेवटी सुरक्षा रक्षकाला कमलाजींची दया येते आणि तो आज बंगल्यात जातो आणि त्याच्या साहेबाला कळवतो की एक वृद्ध महिला बाहेर आली आहे आणि तिला तुम्हाला भेटायचे आहे. ती असे म्हणत आहे की ती तुमची आई आहे, पण तिचे दिसणे आणि पोशाख पाहून ती तुमची आई अशी आहे असे वाटतच नाही. आरती सुरक्षा रक्षकाला सांगते, तू जा, मी तिला बाहेर भेटायला येते. तिला आत आणण्याची काही गरज नाही. आरती तिच्या पती मानवला सांगते, तुझी आई पुन्हा इथे आली आहे. मी तिला खूप वेळा सांगितले आहे की त्यांना इथे यायला नाही सांगितले आहे, पण तरीही त्या निर्लज्जपणे या घरात येत राहतात. माहीत नाही तिला काय वाटते. ती या घरात पैसे मागण्यासाठी अशी येते, जणू काही त्यांनीच इथे पैसे साठवून ठेवले आहेत. काल इतका अपमान करून त्यांना हकलून लावले, तरीही त्यांना अजूनही लाज वाटत नाही. चला बाहेर, आपण आज त्यांना चांगलेच फटकारून सांगूयात की पुन्हा आमच्या घरी येऊ नकोस आणि आम्हाला त्रास देऊ नको. मानव आणि आरती घराबाहेर पडतात आणि दाराशी येतात. तिचा मुलगा मानव आणि सून आरतीजवळ येत असल्याचे पाहून कमलाजी तिच्या सुनेकडे आशेने पाहतात. त्या दोघांना बाहेर येताना पाहून कमलाजींना वाटले की यावेळी ते मला नक्कीच मदत करतील. कमलाजी तिच्या सून आणि मुलासमोर हात जोडून उभी राहिली. मानव बेटा, तू आलास हे खूप चांगले झाले, पण तुझे वडील खूप आजारी आहेत. मानव ते 4 दिवसांपासून रुग्णालयात आहेत आणि मी 4 दिवसांपासून नियमितपणे तुझ्या घरी येत आहे, पण तू मला अजिबात भेटला नाहीस. फक्त माझी सून आरती मला भेटायची आणि पैसे देण्यास नकार द्यायची. मानव बेटा, मला तुझ्या वडिलांच्या उपचारासाठी काही पैसे हवे आहेत. कृपा करून मला काहीतरी पैसे दे. माझ्याकडे जर इतके पैसे असते तर मी इथे आले नसते. बेटा, हे म्हातारी, तू आधी इथून निघून जा. तुला काही पैसे मिळणार नाही. आम्ही आधीच तुझ्यावर खूप पैसे खर्च केले आहेत. फक्त 4 दिवस झाले. 4 दिवसांपूर्वी तू आलीस होतीस, तेव्हाच मी तुला 2,000 रुपये दिले आहे. तुला आता काही मिळणार नाही. या घरातून निघून जा. कमलाजी म्हणाली, मानव बेटा, तू मला 2,000 रुपये दिले होतेस, मला मान्य आहे. पण त्या 2,000 रुपयांमध्ये मी तुझ्या वडिलांची औषधं आणली. अजून काही पैसे लागतील. मानव बेटा, हॉस्पिटलचा खर्च देखील आहे. माझ्याकडे त्यांच्या औषधांचा उपचारांचा खर्च भागवण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत रे. मानव बेटा, तू तुझ्या वडिलांचा थोडा तरी विचार करायला हवास. शेवटी ते तुझे वडील आहेत. मानव म्हणाला, आई, माझ्याशी निरर्थक बोलू नकोस ग. तू मला भावनिकरित्या ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहेस. मला सगळे काही समजत आहे. आई, मी इतक्या सहजासहजी तुझ्या बोलण्याला बळी पडणार नाही आणि पुन्हा इथे कधी या घरात परत येऊ नकोस. तिच्या मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून कमलाजी निराश झाली. मानवने त्याची पत्नी आरतीला सांगितले, आरती, मी एका मीटिंगसाठी जात आहे. मी संध्याकाळी परत येईल. तिच्या मुलाला गाडीत बसताना पाहून कमलाजी म्हणाली, मानव बेटा, तू ऑफिसला जातच आहेस तर रस्त्यावर रुग्णालय आहे. तिथे तुझे वडिलांना ॲडमिट केले आहे. तू मला तुझ्या गाडीतून रुग्णालयापर्यंत सोडशील का? आरती तिच्या सासूकडे पाहतच म्हणाली, ए म्हातारे, या गाडीत बसण्याची तुझी लायकी तरी आहे का? शांतपणे चालत जा. आमच्या गाडीत हात लावण्याचीही हिंमत करू नकोस. तुला गाडीत बसून मला माझी गाडी घाण करायची नाहीये. माहीत नाही लोक कुठून कुठून येतात या गाडीत बसण्यासाठी. तू तुझा अवतार पाहिलास का? तुमची तर ऑटोमध्ये बसण्याचीही लायकी नाहीये आणि तरीही तू गाडीमध्ये बसण्याबद्दल बोलत आहेस. शांतपणाने तिथून निघून जा. मानव त्याच्या गाडीतून निघून गेला. बिचारी कमलाजी गेटजवळ बसून तिच्या मुलाची गाडी जाताना पाहतच होती आणि तिच्या नशिबाला दोष देत होती. तिला आश्चर्य वाटत होते की तिने अशा मुलाला कसा जन्म दिला जो त्याच्या आईवडिलांचा झाला नाही. आम्ही आमच्या मुलासाठी काय नाही केले.
सर्व काही याच्यासाठी पणाला लावले. जर आम्ही यावेळी सर्व काही पणाला लावले नसते तर कदाचित आज परिस्थिती वेगळीच असती. आमच्या मुलाला शिक्षण देण्यासाठी, त्याचा व्यवसाय उभारण्यासाठी आम्ही आमचे घर, जमीन, आमची सर्व मालमत्ता विकली. त्याला एक मोठा व्यवसाय करायचा होता. त्यासाठी आम्ही आमचे सर्व काही विकले, जेणेकरून त्याला त्याच्या व्यवसायात कोणतीही अडचण येऊ नये. सर्व काही त्याच्या हातात देऊन आम्ही मात्र रिकामे झालो. आम्ही आमचे सर्व विकून त्याने त्याचा एक मोठा व्यवसाय उभारला आणि सून आल्यावर आम्हाला घराबाहेरच काढले. पण आज आमच्या मुलाने आमच्यासोबत काय केले, इतके तर अनोळखी लोक कोणाशी असे वागत नाहीत. हा विचार करून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. जवळ उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकाला इतके तर समजले होते की ही म्हातारी बाई त्याच्या मानवसाहेबांची आई आहे. मानव निघून गेल्यावर आरती घरात गेली. सुरक्षा रक्षक कमलाजींना उचलून खुर्चीवर बसवतो. तो म्हणतो, आई रडू नका, तुम्हाला किती पैसे हवे आहेत? कमलाजी म्हणाली, बेटा जर 2,000 रुपये मिळाले तरी चालेल. सुरक्षा रक्षक त्यांच्या खिशात पाहतो आणि त्याला फक्त त्याच्या खिशात एकच 500 रुपये सापडतात. तो म्हणतो, आई माझ्याकडे तर सध्या एकच 500 रुपये आहेत. तुम्ही ते ठेवा. तुम्हाला कुठे कुठे जायचे आहे सांगा, मी तुम्हाला माझ्या सायकलवर सोडतो. कमलाजी म्हणाली, नाही बेटा, मला सायकलवर बसता येणार नाही, मी ऑटो रिक्षा बघेन. कमलाजी सुरक्षा रक्षकाला आशीर्वाद देते. बेटा, जेव्हा माझ्या मुलाने आणि सुनेने मला मदत करण्यास नकार दिला तेव्हा तू तुझे इतके मोठे दान दाखवलेस आणि मला मदत केलीस. मी तुझे हे उपकार आयुष्यात कधीच विसरणार नाही. सुरक्षा रक्षक म्हणतो, आई एवढ्या पैशात तुमचे काय होणार आहे? यात तर तुम्हाला एका दिवसाची औषधेही घेता येणार नाहीत. तरी असो, तुम्ही नीट जा. कमलाजी तिच्या साडीच्या पदरात पैसे बांधून हॉस्पिटलला निघून गेल्या. हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेले किशोरजी त्यांच्या पत्नीच्या परत येण्याची आतुरतेने वाट बघत होते. ते विचार करत होते, कमला तिच्या मुलाला आणि सुनेला मदत मागायला गेली आहे. कदाचित माझा मुलगा आणि सून काहीतरी मदत करू शकतील, ज्यामुळे माझ्या पत्नीचा काही त्रास कमी होऊ शकेल. मी आधीच आजारी आहे आणि त्याहूनही अधिक पैशांची कमतरता आहे. ती बिचारी बाई माझ्यासाठी इतकी धावपळ करत आहे. पण कमलाजींच्या निराश झालेल्या चेहऱ्याकडे पाहून त्यांना समजले की त्यांच्या नालायक मुलाने त्यांच्या आईला मदतच केली नाही. असे दिसते त्यांचा नालायक मुलगा पैशाच्या मोहात इतका हरवला आहे की त्याला त्याच्या वृद्ध आईवडिलांचे दुःखही दिसत नाही. कमलाजी तिच्या पतीकडे येतात आणि ढसाढसा रडू लागतात आणि घडलेला सर्व प्रकार सांगतात. आज आपल्या मुलाने आपला हा विश्वासघात केला आहे. आपला मुलगा आता आपला राहिला नाही. आपल्या गरजेच्या वेळी त्याने आपल्याला सोडून दिले. आपल्या मुलाला इतक्या उंचीवर पोहोचवण्यासाठी, त्याला मदत करण्यासाठी आपण कंगाल झालो. पण आता तो इतक्या उंचीवर पोचला आहे की तिथून त्याला त्याचे आईवडील दिसतच नाहीत. त्याला त्याच्या जन्मदात्या आईवडिलांना पाहायचे सुद्धा नाही. आज त्याला आपण एखादा भिकाऱ्यांसारखे वाटत आहोत, कमी दर्जाचे वाटत आहोत. हॉस्पिटलमध्ये जवळच्या बेडवर असलेला एक माणूस त्या शहरातील एक मोठा व्यापारी होता. कमलाजी आणि किशोरजी बोलत असलेल्या सर्व गोष्टी ऐकतो. त्यांचा आवाज त्या माणसाला काहीसा ओळखीचा वाटला, म्हणून त्यांना पाहण्यासाठी तो माणूस बेडवरून उठून किशोरजींकडे येतो आणि त्यांना पाहून आश्चर्यचकित होतो की हे तर त्याचे आदरणीय गुरुजी आहेत. गुरुजी, तुम्ही इथे कसे आणि तुमची ही अवस्था कशी झाली बरे? किशोरजी म्हणाले, बेटा, मी तुला ओळखले नाही. तुम्ही कोण आहात? गुरुजी, मी पंकज, जो तुमच्याकडे ट्युशनसाठी येत असे. किशोरजी आठवण्याचा खूप प्रयत्न करत होते. मग अचानक म्हणाले, हो, मला आठवले. तू सुधाकरजींचा मुलगा आहेस ना, ज्यांचे या शहरात कपड्यांचा मोठा व्यवसाय आहे. तू त्यांचाच मुलगा आहेस ना? पंकज म्हणाला, हो गुरुजी, मी तोच पंकज आहे. पण गुरुजी, मला समजत नाही की तुम्ही या अवस्थेत इथे कसे आलात? कमला काकूंनी तुम्हाला जे काही सांगितले ते मी ऐकले. आता काळजी करू नका. तुम्हाला आवश्यक असलेल्या उपचारांवरचा सर्व खर्च मी देईन आणि तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल. बरे झाल्यानंतर मी तुम्हाला घरी देखील घेऊन जाईल. किशोरजींच्या उपचारांचा सर्व खर्च पंकज उचलतो. तो त्यांच्या जेवणाची, फळांची व्यवस्था करतो. तो कमलाजींना सांगतो, काकू, कृपया करून तुम्ही माझ्या घरीच राहा.
मी माझ्या गुरुजींची तिथेच काळजी घेईन. मी पाहत आहे की तुम्ही किती दिवसांपासून एकट्याच धावपळ करत आहात. अशात तुम्हीच आजारी पडाल. घरी माझी पत्नी, मुले आणि आईवडील आहेत. तुम्हाला 2 दिवसात मी घरी घेऊन जाईन." किशोरजी असेही म्हणतात, "हो, मी आता ठीक आहे. तू माझी काळजी करू नकोस." 2 दिवसांनी किशोरजी पूर्णपणे बरे झाले. आता पंकज त्यांना त्यांच्या घरी घेऊन आला. त्याचे वडील त्यांना भेटून खूप आनंदी झाले. "अरे किशोरजी, तुम्ही शिकवणी थांबवल्यापासून मी तुम्हाला पाहिलेच नव्हते आणि मी माझ्या व्यवसायात इतका व्यस्त आहे की मला तुम्हाला भेटायला वेळ देखील मिळाला नाही. आज तुम्ही किती वर्षांनी मला भेटतात. पण मला बिलकुल अपेक्षा नव्हती की मी तुम्हाला या अवस्थेत पाहील." पंकजला तुमची खूप आठवण येते. तो नेहमी म्हणतो की तो गुरुजींच्या पावलावर पाऊल ठेवतो. आमच्या पंकजला आधी अभ्यास करायला आवडत नव्हता. पण जेव्हापासून तुम्ही त्याला शिकवायला सुरुवात केली, तेव्हापासून त्याला अभ्यासात रस निर्माण झाला आहे आणि तो अजूनही तुमची खूप आठवण करतो. तुमची शिकवण्याची शैली अशी आहे की मुलांना ती सहज समजते. काही काळासाठी किशोरजी आणि कमलाजी पंकजच्या घरी राहतात. पंकजचे घर खूप मोठे आहे. घर काय, तो तर एक मोठा बंगला आहे. इतके मोठे की तिथे खूप लोक राहू शकतात आणि पंकजने ते त्यातील एक खोली किशोरजी आणि कमलाजींना दिली होती. बघता बघता 10 दिवस निघून जातात. त्यानंतर किशोरजी म्हणतात, "पंकज बेटा, आम्ही आता निघत आहोत बरं का. तुम्ही आम्हाला इतके दिवस तुमच्या घरात आसरा दिला, आम्हाला मदत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद." इतक्या दिवसात पंकजला कळले की गुरुजींनी त्याच्या मुलावर त्यांचे सर्व काही मालमत्ता खर्च केले आहे. आता त्यांच्याकडे काही शिल्लक नाही. तो त्यांच्या गुरुजींना विचारतो, "आता तुम्ही कुठे जाणार गुरुजी? आणि तुम्ही काय करणार? तुमच्याकडे ना घर आहे, ना खाण्यासाठी पैसे. तुम्ही कसे जीवन जगणार?" किशोरजी म्हणाले, "देव आता आम्हाला जिथे घेऊन जाईल तिथे आम्ही जाऊ. आमच्या म्हातारपणी आमच्या अन्न आणि औषधाचा खर्च भागवण्यासाठी आम्ही काहीतरी छोटे मोठे काम शोधू." पंकज म्हणाला, "नाही गुरुजी, तुम्ही कुठेही जाणार नाही. मी तुमच्यासाठी काहीतरी विचार केला आहे. तुम्ही इथे आमच्या सोबतच राहाल." किशोरजी म्हणाले, "काय विचार केला आहे? पंकज, कृपया मलाही सांग." पंकज म्हणाला, "गुरुजी, तुम्हाला माहीत आहे माझ्या वडिलांचा कपड्यांचा मोठा व्यवसाय आहे. त्यामुळे मी आमच्या एका दुकानात काम करतो आणि माझे वडील दुसऱ्या दुकानात बसतात. मी माझ्या दुकानातील सर्व काम हाताळतो. पण माझ्या वडिलांना अशा व्यक्तीची गरज आहे जो त्यांच्या व्यवहारातील हिशोब व्यवस्थित ठेवू शकेल आणि तो माणूस पूर्णपणे प्रामाणिक असेल आणि या पदासाठी तुमच्यापेक्षा योग्य व्यक्ती कोणीही नसेल. गुरुजी, तुम्हालाही कुठेतरी काम करायचे आहे. मग तुम्ही आमच्याच दुकानात येऊन माझ्या वडिलांसोबत बसून त्यांच्या दुकानातील हिशोब का पाहत नाही?" किशोरजी त्यांची पत्नी कमलाकडे पाहतात. कमलाजींना यात काही गैर वाटत नाही. ती तिच्या पतीला सांगते, "पंकज जे काही बोलत आहे ते मला योग्य वाटते. असेही आपण बाहेर कुठेतरी भटकतच राहू ना, आणि आपल्याला बाहेर काम शोधण्यासाठी किती वेळ लागेल हे तर माहीतच नाही. आणि जर आपल्याला कष्टाची कमाई मिळत असेल तर आपल्याला इथे राहण्यात कोणतीही अडचण येणार नाही. आपण त्यांना राहण्याचे पैसे देऊ शकतो." किशोरजी सुधाकरजींसोबत त्यांच्या मोठ्या दुकानात बसतात आणि हिशोब पाहण्यास सुरुवात करतात. किमान 1 वर्षभर किशोरजी सुधाकरजींसोबत त्यांच्या दुकानातील हिशोब पाहतात आणि तसेच व्यवसायातील लहान मोठ्या गोष्टी देखील शिकतात. वर्षभराच्या कठोर परिश्रमानंतर तो इतका पैसा जमा करतात की किशोरजी कमला यांना म्हणतात, "कमला, मी एक विचार करत आहे की आपण आपले लहानसे कपड्याचे दुकान का उघडू शकत नाही? ते आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल." कमलाजी म्हणतात, "तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? तुमच्या वयाने तुमच्या मनावर खूप परिणाम केला आहे. असे दिसते जर तुम्ही 65व्या वर्षी काहीतरी करण्याचा प्रयत्न केलात तर लोक तुम्हाला हसतील आणि म्हणतील, हा म्हातारा माणूस या वयात व्यवसाय करत आहे." किशोरजी म्हणतात, "त्याची काळजी करू नकोस कमला. पंकजने मला विचारले की मी तुम्हाला जमेल ती मदत करू शकतो. मला जास्त धावपळ करावी लागणार नाही. तो त्याच्या मोठ्या दुकानासाठी जो काही माल मागवतो त्यात माझाही असेल." आणि एके दिवशी किशोरजी त्यांचे स्वतःचे कपड्याचे दुकान उघडतात आणि आजूबाजूचं लोक विचारतात, "आजोबा, तुम्ही या वयात दुकान उघडत आहात? तुम्ही असे किती वर्ष हा व्यवसाय चालवण्याचा प्रयत्न करत आहात?" किशोरजी म्हणाले, "मी जिवंत असेपर्यंत माझ्याकडून जितका जमेल तितका प्रयत्न करत राहीन. ज्या दिवशी माझ्याकडून जेव्हा हा व्यवसाय होणार नाही तेव्हा मी त्याचे काय करायचे ते पाहीन." हळूहळू किशोरजींचे दुकान खूप चांगले चालू लागले. नफाही भरपूर होत होता.
आता किशोरजींकडे पैशांची कमतरता नव्हती. किशोरजींनी पंकजच्या शेजारी एक मोठे घरही विकत घेतले, जे त्यांना पुरेसे होते. 5 वर्ष अशीच गेली. एके दिवशी किशोरजी त्यांच्या पत्नीला म्हणाले, कमला, आपल्या तरुणपणात आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. प्रथम सुरुवातीचे दिवस आपल्या पालकांची सेवा करण्यात घालवले. लग्नानंतर जेव्हा तू या घरात आलीस, तेव्हा माझे वृद्ध पालक होते. माझ्या 3 बहिणी होत्या. त्यांचे लग्न करणे ही माझी जबाबदारी होती, कारण मी कुटुंबातील एकमेव कमावणारा सदस्य होतो. नंतर आपला स्वतःचा मुलगा झाला. आपण त्याला शिक्षण देण्यासाठी इतके कष्ट केले की शेवटी आपल्याला रस्त्यावर यावे लागले. पण आयुष्यातील या सर्व धावपळीत मी तुला कधीही विचारले नाही की तुला काय आवडते, तुला काय हवे आहे. मी तुझ्या इच्छांची कधीही पर्वा केली नाही. पण आज आपण या सर्व जबाबदाऱ्यांपासून मुक्त आहोत. आता माझ्याकडे पैसे आहे, म्हणून आज मी तुला विचारतो, सांग कमला, तुला काय हवे आहे. आज तू जे काही मागशील ते देण्याचे वचन मी तुला देतो. मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेन. पतीचे गोड बोलणे ऐकून कमलाजींना तिच्या सुनेचे तिच्या गाडीबद्दलचे शब्द आठवले. तिने तिच्या पतीला सांगितले होते की तुमच्या गाडीत बसण्याची लायकी नाही. कमलाजीने प्रेमाने तिच्या पतीला सांगितले की तिला एक गाडी हवी आहे. किशोरजी म्हणाले, ठीक आहे, चल एक चांगला शुभमुहूर्त शोधूया आणि आपण तुला तुझ्या आवडीची एक नवीन गाडी घेऊया. कमलाजींच्या आनंदाला सीमाच उरली नव्हती. आता त्यांचे एक लहान घरही होते. तिचा नवरा पैसे कमवत होता आणि त्यांना त्यांच्या आवडीची गाडीही मिळणार होती. जे काम त्यांनी त्यांच्या तारुण्यात करायला हवे होते, त्यावेळी त्यांनी स्वतःला त्यांच्या मुलाच्या संगोपनात, त्यांच्या शिक्षणात वेळ घालवला. पण आता त्यांच्या म्हातारपणात त्यांना संधी मिळाली आहे. काही दिवसांतच त्यांच्या घरी एक नवीन गाडी आली. किशोरजी आणि त्यांची पत्नी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि गरिबांना जेवण देण्यासाठी नवीन गाडी घेऊन मंदिरात गेले. देवाचे दर्शन घेतल्यानंतर ते गरिबांना अन्न वाटप करत होते. मग त्यांची नजर पायऱ्यांजवळ बसलेल्या त्यांच्या स्वतःच्या सून आणि मुलावर पडली. प्रसाद वाटताना किशोरजी देखील पायऱ्यांवरती बसलेल्या त्यांच्या सून आणि मुलाकडे गेले आणि त्यांनाही प्रसाद देऊ लागले. जेव्हा मानव आणि आरतीने त्यांच्या आई वडिलांना चांगले पांढरे शुभ्र चमकणारे इस्त्री केलेले कपडे घातलेले पाहिले आणि गरिबांना मिठाईचे बॉक्स वाटताना पाहिले, तेव्हा त्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. त्यांना आश्चर्य वाटले की या म्हाताऱ्यांकडे दान करण्यासाठी इतके पैसे आलेच कुठून. आरती आणि मानव किशोरजी जवळ गेले आणि म्हणाले, बाबा, मी मानव आहे, तुमचा मुलगा. किशोरजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून निघून जाऊ लागले. मानवने वडिलांचे पाय धरले आणि म्हणाला, बाबा, कृपया माझे एकदा ऐका. आरती ही कमलाजीकडे गेली आणि त्यांचे हात धरून म्हणाली, आई, व्यवसायात आमचे खूप खूप मोठे नुकसान झाले हो. आम्ही व्यवसायातील तोटा भरून काढण्यासाठी आमचे घरही विकले. आम्ही बँकेकडून मोठे कर्ज घेतले आहे. आमच्या डोक्यावर खूप कर्ज झाले आहे. बँक आम्हाला दररोज फोन करत आहे. कर्ज फेडण्यासाठी आमच्याकडे काहीही शिल्लक नाही. मानवने माझे दागिनेही विकले. मी गेल्या 2 महिन्यांपासून माझ्या आईवडिलांच्या घरी राहत आहे. कृपया मला थोडी मदत करा. तुमच्याकडे पाहून असे वाटते की तुमचे सर्व काही व्यवस्थित सुरू आहे असे दिसते. तिच्या सून आणि मुलाला पाहून कमलाजींच्या डोळ्यात पाणी आले. तिला तो दिवस आठवला जेव्हा तिने तिच्या मुलासमोर भिकाऱ्यासारखा पदर पसरून मुलाला काही पैसे मागितले होते की तुझे वडील रुग्णालयात आपल्या जीवासाठी लढत आहेत. कृपया त्यांना काही पैसे देऊन मदत कर. पण तिच्या मुलाने आणि सुनेने तिला रिकाम्या हाताने पाठवले होते. त्यांच्या सून आणि मुलाच्या शब्दांकडे दुर्लक्ष करून किशोरजी त्यांच्या पत्नीचा हात धरून पायऱ्या उतरून गाडीकडे गेले. सून आणि मुलगा त्यांच्या मागे धावत येऊन त्यांच्या पाया पडले. मला माफ करा बाबा, मी खूप मोठी चूक केली आहे. मी पैशाच्या झमकात तुम्हा दोघांना विसरलो, पण मी पुन्हा असे करणार नाही. कृपया मला फक्त एकदाच मदत करा. किशोरजींनी त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा एकही शब्द ऐकला नाही. गाडीचा दरवाजा उघडत ते म्हणाले, कमला, गाडीत बस. देवाच्या कृपेने आज आपली लायकी गाडीत बसण्यायोग्य झाली आहे. आपण आपल्या गाडीत बसून घरी जाऊया. गाडीच्या मागे उभे राहून दोघेही ओरडत राहिले. तेवढ्यात मानव आणि आरतीच्या घरी काम करणारा सुरक्षारक्षक त्यांची अगदी नवीन बाईक घेऊन समोर आला आणि देवासमोर त्यांच्या नवीन गाडीची पूजा करू इच्छित होता. त्याच्या सुरक्षारक्षकाला पाहून मानव म्हणाला, अरे, तू नवीन बाईक कधी घेतली? सुरक्षारक्षक म्हणाला, नाही मानव साहेब, ही बाईक मी नाही,
घेतली. ही बाईक तर तुमच्या आईवडिलांनी मला भेट दिली आहे. खरे तर त्या दिवशी जेव्हा तुमची आई तुमच्याकडे मदतीसाठी आली, तेव्हा तुम्ही तिला हाकलून लावले. ती रडत दारासह बाहेर बसली होती. तिला अशा अवस्थेत पाहणे मला सहन झाले नाही. म्हणून मी माझ्याकडे जे काही पैसे होते ते देऊन मी त्यांना मदत केली. म्हणून या मदतीच्या बदल्यात त्यांनी मला ही बाईक भेट दिली आहे. मी त्यांना यासाठी खूप मनापासून धन्यवाद दिले. पण ते मला म्हणाले की ही बाईक आम्ही तुला मनापासून देत आहोत. तुम्ही मला कठीण काळात मदत केली, म्हणून याला माझे आशीर्वाद समजा. सुरक्षा रक्षकाचे शब्द ऐकून आरती आणि मानवच्या डोळ्यात अश्रू आले. पण आता त्यांच्याकडे रडण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नव्हता. कारण जो जसे कर्म करतो तसेच त्याला भरावे लागते, हा जगाचा नियमच आहे. तर मित्रांनो, आपल्याला ही कथा आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.